ब्रेकनंतर दिल्लीचे तख्त कुणाचे मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आणि या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत ते म्हणजे काँग्रेसचे डॉक्टर राजू वाघमारेजी। राजूजी, आपलं देखील खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये। चर्चेला सुरुवात करताना सगळ्यात आधी राजूजी, आपल्याला हा प्रश्न विचारावा असं वाटतो की काँग्रेससाठी यावेळची निवडणूक जी आहे ती इतकी सोपी राहिलेली नाहीये जितकी त्यांना यापूर्वी होती, त्याबद्दल आपण काय म्हणाल? कसं आहे विशालजी की ह्यावेळची निवडणूक जी आहे ती सोशल मीडिया ॲज वेल ॲज BJPनी जो प्रचाराची जी राळ उठवली आणि ती ह्यापूर्वी एवढी राळ कधीच उठवली नव्हती, तर त्या हिशोबाने मीडियाच्या प्रचारामुळे चित्र असं निर्माण झालंय की निवडणूक फार चुरशीची आहे वगैरे। पण जर तुम्ही इंटरनल करंट बघितलात तर काँग्रेसनी जे UPAनी जे 10 वर्षामध्ये काम केलेलं आहे, या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आणि UPAच्या कामाच्या जोरावर आम्ही घराघरामध्ये पोचलेलो आहोत, काँग्रेस पक्ष आणि आमची आघाडी UPAची। त्याच्यामुळे निवडणुकीसाठी आम्हाला जास्त कष्ट लागत आहेत हा भाग नाही आहे, कारण प्रथमच कोणीतरी एक प्राईम मिनिस्टरला प्रॉडक्ट बनवलं आणि एखाद्या साबण कसा आपण विकतो त्याप्रमाणे प्राईम मिनिस्टरच्या पोस्टला विकण्याचा प्रयत्न BJP कडून झाला आणि त्याच्यामुळे एक लोकांमध्ये वेगळ्या प्रकारची भावना तयार झाली आणि त्याचा परिणाम म्हणून असं वाटत असेल की निवडणूक चुरशीची आहे। पण जर कामाचा वापर आम्ही बघितलात, कारण आमचं घोषवाक्य आहे की बातें कम काम ज्यादा, आणि त्याबरोबर ही निवडणूक आम्हाला कठीण नाही आहे। ठराविक विभागामध्ये आम्हाला थोडं जास्त काम करावं लागेल, पण जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर जो प्रचार मीडियामध्ये होता की मोदी लाट, गुजरात मॉडेल, या सगळ्या गोष्टी कशा खोट्या ठरल्या किंवा गुजरात मॉडेल कसं चुकीचं लोकांना भासवलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू उघडकीला आल्या। लोकांना कळलं की BJPचं खरं स्वरूप काय आहे। तोगडिया, गिरिराज सारख्या लोकांनी ज्या BJPच्या खऱ्या भावना, जे BJPचं कोर रक्त आहे, जे जातीयवादी रक्त आहे, ते जेव्हा बाहेर काढलं त्यावेळी विकासाचा मुद्दा मागे पडला आणि यांचं खरं स्वरूप लोकांपुढे आलं आणि त्यामुळे लोकांना परत विश्वास आहे की या देशाची जर सत्ता आणि या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर निधर्मी सेक्युलर राज्य पद्धती आणि सेक्युलर वादाला पुरस्कार। बरं राजूजी, आपण आपला मुद्दा मांडला, मात्र अभिजितजी मला आपल्याकडे जावंसं वाटतं यावेळेला। मला एक सांगा की खरोखरच त्यांनी जे दावे केलेले आहेत त्यामध्ये कितपत सत्यता आहे? बरं, त्याचबरोबर एकाच व्यक्तीचा इतका बाऊ का त्यांना वाटतोय आणि जे सर्वसामान्य मतदार यावेळेला मतदानासाठी बाहेर जात आहेत, खरोखरच त्यांच्या संपूर्ण ज्या काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला यश आलेलं आहे असं आपल्याला वाटतं? खऱ्या अर्थानं आज आपल्याला काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक भीती दिसते। जातीय वाचक आज जे सुरू केलं, आज खऱ्या अर्थानं सांगावं असं वाटतं, शाही इमामांना सोनिया गांधी का भेटल्या? प्रत्येक वेळी जातीयवादी शिवसेना भारतीय जनता पार्टीला म्हणायचं आणि एका ठिकाणी मुस्लिम मतदाराला एक गठ्ठा मतदान म्हणून प्रत्येक वेळी वापरायचं। हे 66 वर्ष हेच बघत आलं ना हा देश। आजपर्यंत फक्त वापरलं गेलंय। शाही इमामांना भेटायचं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे इव्हन आता आपण जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं, जिथे जिथे सीट डगमळताना दिसते तिथे तिथे शाही इमाम पोचतात आणि मुस्लिमांना तिकडे आवाहन करतात की आपण मुस्लिमांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करावं। पत्रकं काढली जातात। कुठल्याही हिंदू धर्माच्या कुठल्याही गुरूंनी कधी अशी पत्रकं वाटली नाहीत की शिवसेना भारतीय जनता पार्टीला मतदान करावं किंवा कुठल्याही शिवसेना भारतीय जनता पार्टीने कधी पत्रकं। एक मिनिट ऐकून घ्या, तुम्ही बोललात, मला बोलू द्या। बरं अभिजित, सोशल मीडियावरती असाच एक मेसेज तो पसरताना दिसतोय। सोशल मीडिया हा विषय आज प्रत्येक कॉमन माणसाचा झालेला आहे। यांनी जे सांगितलं, खऱ्या अर्थानं आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी UPA सरकार हे घराघरात पोहोचलंय, पण ते पॉझिटिव्ह गोष्टींमुळे नाही तर निगेटिव्ह गोष्टींमुळे। महागाई असो, भ्रष्टाचार असो, महिलांवर होणारे अत्याचार असो, सैनिकांवरचे अत्याचार असो, देशावर होणारा म्हणजे ज्या पद्धतीने देशावर आक्रमण होत आहे बाहेरच्या देशांचं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून आज तुम्ही सर्व जे पोचलात ना घराघरामध्ये, त्यामुळे पोचलेले आणि त्यामुळे ही जनता, भडकलेली जनता आज कुठेतरी बाहेर निघालेली। हे जे बाहेर जे चित्र दिसतंय हे भडकलेल्या जनतेचा राग, कुठेतरी बटन दाबून तो राग व्यक्त करायसाठी ही जनता आज बाहेर पडलेली, हे स्पष्ट शब्दात। बरं, पण यावरती डॉक्टर राजूंना देखील काहीतरी बोलायचं, बोला राजूजी। काय आहे की आता अडसूळ साहेबांनी सांगितलं
की आम्ही घराघरात निगेटिव्ह पद्धतीने पोहोचलोय. आता जर आपण निवडणुकीचे मुद्दे लक्षात घेतले, भारताची प्रगती लक्षात घेतली, आज कृषी उत्पादनात आपण यावेळचं उत्पन्न जे आहे या गेल्या वर्षातलं हे कृषी उत्पादन सगळ्यात जास्त उत्पादन झालेलं आहे. जर जीडीपी ग्रोथ रेट बघितलात तर बीजेपी शिवसेनेच्या काळामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रोथ रेट होता 5.8%. हा जर युपीएच्या कालावधीत बघितला तर हा सर्वातला ॲव्हरेज लोएस्ट रेट ग्रोथ रेट आहे. ग्रोथ रेटमध्ये ज्या युपीएच्या काळामध्ये ग्रोथ रेट वाढला तो रेट याच्यापूर्वी कधीही वाढला नव्हता. प्रश्न पडला महागाईचा. तर मला यांना हेच सांगावं असं वाटतंय की जर तुम्ही जगाचा बाजारपेठ बघितली, जर रिसेशन बघितलं तर याचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावर झाला. आपल्या देशावर म्हणावा तसा परिणाम झाला नाही. दुबई सारख्या देशामध्ये लोकांनी गाड्या रस्त्यावर सोडून लोक कर्ज फेडावी लागतील म्हणून निघून गेले. ही परिस्थिती भारतामध्ये उद्भवली नाही, कारण त्याचं कारण युपीए सरकार आणि त्यांनी आखलेलं आर्थिक धोरण. ह्या जोरावर महागाईची झळ जेवढी बसायला पाहिजे होती, जी जगामध्ये इतर देशांना बसली, ती आपल्या देशाला बसली नाही. त्याच्यानंतर मुद्दा येतो की परकीय आक्रमण किंवा दहशतवादाचा. आज दहशतवादाचा जर मुद्दा आला तर यांच्याच सरकारने स्वतः पायगड्या घालून तिकडे जाऊन त्या मसूदला त्या अतिरेक्यांची वाटाघाटी करून सोडून दिलं. कारगिलचं युद्ध झालं. या लोकांनी जर आम्हाला शिकवायचं की हा देश स्वतंत्र आणि संरक्षण कसं करावं, तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे यांनी किती वल्गना केल्या तरी खरी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती लोकांना ही पूर्ण माहिती आहे. आणि हा देश चालवायचा जर असेल आणि ह्या देशाला जर महासत्ता बनवून, आता जर 10 वर्षामध्ये माझं प्रत्येक या बघणाऱ्या आपल्या व्ह्युअर्सला आव्हान आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाठीमागे बघून बघा की या 10 वर्षामध्ये तुम्ही खरंच प्रगती केली आहे की नाही. आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल होय. महागाई वगैरे हे मुद्दे आहेत, पण याबरोबर या देशाने आणि प्रत्येकाने जी प्रगती केलेली पण आहे. कॅप्टन अभिजित हा प्रश्न विचारावा असं वाटतोय की कॅप्टन मला एक खरोखर सांगा की एका बाजूला सांगतायत की एका बाजूला आपला ग्रोथ रेट भरपूर आहे किंवा रिसेशनची झळ ही भारताला बसली नाही, मात्र सर्वसामान्य माणसाला आजही बाजारात जाताना महागाईचा सामना करावा लागतो. त्यावेळेला ज्या वेळेला आवाहन केलं जातं की गेल्या 10 वर्षामध्ये आपण प्रगती केलेली आहे का, खऱ्या अर्थानं प्रगती झाली असं वाटतं आपल्याला? हाच मुद्दा खऱ्या अर्थानं जनतेला मला विचारायचं वाटतं. हे जे सांगतात जीडीपी ग्रोथ रेट हे सगळ्या गोष्टी, आज कृषीमध्ये हे म्हणतात आम्ही एवढे पुढे गेलो आहोत. कृषी मंत्री आज एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, बिहारमध्ये प्रत्येक वेळी आधी जे रेल्वे मंत्री हे बिहारचे होत होते. जेव्हा पण रेल्वेचं बजेट यायचं प्रत्येक वेळी आपण बघायचो की बाबा आपल्या महाराष्ट्राला काय मिळतं आणि महाराष्ट्राला काहीच मिळत नव्हतं, पण बजेटमध्ये बिहारला भरभरून मिळत होतं, 80-90% मिळत होतं. आज कृषी मंत्री महाराष्ट्राचे तुमचे आहेत आणि खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्राला भरपूर काही मिळालं. आज सर्वात जास्त आत्महत्या या देशातल्या कुठे होत असतील तर त्या महाराष्ट्रात होत आहेत. हे दुर्दैव आमच्या राज्याचं म्हणावं लागेल की आमचा कृषी मंत्री, आपण कृषी खात्याचे विषय म्हणतात आणि सर्वात जास्त आत्महत्या ज्या आमच्या महाराष्ट्रात होत आहेत, तर आम्ही कुठे चाललो आहोत? म्हणजे कृषी मंत्री या राज्याचा असूनही या आत्महत्या, सिंचन 70,000 करोड जेव्हा येतात आणि त्याच्यानंतर सुद्धा कॅगचा रिपोर्ट सांगतो, आम्ही नाही सांगत, कॅगचा रिपोर्ट सांगतो, सरकारी यंत्रणा सांगते की 0.01% फक्त सिंचन वाढलं. याचा अर्थ कुठे गेला हा पैसा 70,000 करोड? म्हणजे हे 70,000 एक मिनिट 70,000 करोडचा घोटाळा. आज देशाच्या सीमा सुरक्षित नाही, 5-5 सैनिकांची मुंडकी कापून नेली जातात आणि तरी सुद्धा आमचे पंतप्रधान फक्त निषेध व्यक्त करतात. अरे एखादा जर रस्ता आतापर्यंत गेला असता देशात, आज अमेरिकेतल्या एका सामान्य नागरिकाला जरी कुठल्याही देशामध्ये, सौदी अरेबियामध्ये जर कोणी एका नागरिकाला जरी बोट लागलं तर सौदी अरेबियावर हल्ला होऊन सगळं सौदी अरेबिया सुद्धा एका दिवसात संपवलं जाईल. आज ही अमेरिकेची ताकद आहे आणि आमच्या देशाची ताकद ही की 5 सैनिकांची मुंडकी कापून नेली जातात, फुटबॉल खेळलं जातं आणि तरी सुद्धा आमचा शंड पंतप्रधान तिकडे काही करू शकत नाही. आज 19 किलोमीटर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 किलोमीटर तिकडे चायना आतमध्ये घुसलं तरी सुद्धा आमचा संरक्षण मंत्री तिकडे काही करू शकत नाही, आमचा पंतप्रधान काही करू शकत नाही. हे सगळं जग उघड्या, आमचा देश ना सगळं जग उघड्या देशाने बघते की आमचा देश कुठेतरी हतबल झालेला या पंतप्रधान आणि या युपीए सरकारमुळे. आणि ह्या सगळ्याची चीड खऱ्या अर्थाने यात तुम्ही किती जरी आज हाणाबाक्या म्हटल्या तरी सुद्धा याच्यावर आज 26/11चा हल्ला होता. आमच्या वेळी झाला असेल, एखाद घटना घडली असेल, परंतु 26/11चा हल्ला, कारगिल जिंकलो होतो आम्ही, युद्ध हरलो नव्हतो आम्ही, युद्ध करायची हिंमत केली होती वाजपेयी सरकारने. तुम्ही युद्ध जिंकले, आली कशी, युद्ध कमीत कमी करायची हिंमत तरी ठेवली. आणि ज्यावेळी प्रत्येक वेळी जेव्हा खाजवलं जातं पाकिस्तानकडून, तेव्हा आम्ही प्रत्युत्तर द्यायसाठी आमचा पंतप्रधान हा अजिबात ताकद नसलेला पंतप्रधान आहे. बघा की आपण बोलणं
योग्य आहे हे म्हणतायत की आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं. केलं तुम्ही मला कारगिलमध्ये करून सांगा दाखवलं. की ज्या मसूदला या एनडीए सरकारने टेररिस्ट लोकांच्या हवाली केलं, आज तोच मसूद इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा यांचा प्रमुख बनवून आपल्या भारत देशावर हल्ले करतोय. याला जबाबदार कोण? आज एक ज्यावेळी झिरो टॉलरन्स ही भूमिका टेररिस्ट बरोबर वाटाघाटी करायच्या नाहीत, ही झिरो टॉलरन्सची भूमिका प्रत्येक देश हा बाळगतो. मग यांच्यामध्ये पाठीचा कणा नव्हता का? यांनी का ती भूमिका मांडली नाही? एक अझर मसूदचा विषय मी तुम्हाला एक सांगतो. अझर मसूदच्या विषयी जेव्हा सांगितलं जातं तेव्हा देशातले कितीतरी शेकडो लोक त्या विमानामध्ये बसलेले प्रवासी हे त्यांच्या ताब्यामध्ये होते, परंतु आमच्या कुठल्याही ताब्यामध्ये नसताना ते आमच्यावर येऊन आक्रमण करतात तरी सुद्धा आम्ही काही करू शकत नाही. तिथे कुठेतरी हा देश संपूर्ण हातबल झाला होता की आमच्या देशातले कितीतरी प्रवासी त्या देशात, हा अझर मसूदचा मुद्दा प्रत्येक वेळी घेतला जातो म्हणून त्यामधलं सत्यता सुद्धा बघावी लागेल की कितीतरी शेकडो लोक ही आमच्या देशातली ही नक्कीच या संदर्भातली आपल्याला चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ज्या प्रकारची आपण चर्चा करतोय त्यामध्ये आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक प्रताप थोरात देखील आहेत. प्रतापजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो. ज्या प्रकारचं धोरण आपण राबवतोय असं काँग्रेसचा दावा आहे आणि ज्या प्रकारचं धोरण असावं असा भाजपचा किंवा एनडीए सरकारमध्ये जे कोण आहेत त्यांचा सगळ्यांचा हा दावा आहे. मला एक सांगा, सध्याची जर आपण परिस्थिती बघायला गेलो, सर्वसामान्य जनतेला काय हवं आहे आणि जे काय सध्या बॉर्डरवरती होत आहे, देश सुरक्षित आहे का? मग तो अंतर्गत असू द्यात किंवा बाहेरची आक्रमणं असू द्यात, काय सध्या स्थिती ही सर्वसामान्यांना सध्या फेस करावी लागते? टप्प्याटप्प्याने तुम्ही बरेच प्रश्न विचारले. यातला एक भाग असा, काँग्रेस पक्ष हा एकेकाळी हा मास बेस पक्ष होता. मास बेस पक्षाच्या, कारण तो काही केडर बेस पक्ष नव्हता. मास बेस पक्षाच्या ज्या वेळेला मासचा आधार निघून जायला लागतो त्यावेळेला केडरवरती जास्त जबाबदारी असते की काँग्रेस पक्षानं त्यांच्या सरकारनं केलेला कार्यक्रम लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा. ती जबाबदारी केडरनी केलेली आहे, जबाबदारी पार पाडली असं मला थोडंही वाटत नाही. केडर हा लायबिलिटीज ठरला. इंदिरा गांधी अखेरच्या काळात म्हणत असत की मी तुमची जबाबदारी या कांद्यावरती किती दिवस आणखी घेऊ, तुम्ही ऍक्टिव्ह होणार का नाही, हे इंदिरा गांधीची भाषणं मी कव्हर केलेली आहेत. त्यातला दुसरा भाग असा की तुम्ही त्या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या पूर्वी त्यांचं हौतात्म्य किती काळ विकून तुम्ही जगणार आहात, तुम्ही स्वतः काही हालचाल करणार आहात का नाही. कुठली निवडणूक ही याच्यावरती झाली पाहिजे, पक्ष त्या सरकारनं केलेली काय कामगिरी आहे किंवा विरोधी पक्षाला आणखी काय अजेंडा आहे द्यायचे याच्यावरती इलेक्शन व्हावी. या कसल्या गोष्टी की कम्युनलिझम, या देशाला सेक्युलरिझमच चालेल, कम्युनलिझम नकोय, जातीवाद. परंतु तुम्ही जातीवादाचा बागुलबुवा किती दिवस दाखवून राज्य करायला पाहणार आहात. लोक कंटाळीत जातीवादाचा बागुलबुवा तुमचं दाखवून. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा. तुम्हाला सरकारमध्ये दिले ना लोकांनी, तुमचे 6 मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरनं घरी जात आहेत, लाखो कोटीचा भ्रष्टाचार होतोय, हा लोकांच्यामध्ये मेसेज गेला. दुसरा भाग असा की महागाई तुम्ही 10 वर्षात, आपल्याला अर्थशास्त्रज्ञ प्राईम मिनिस्टर आले, अभिमानाची गोष्ट आहे, चांगली, ते राजकारण पाहत नाहीत बिचारे. परंतु त्या काळात ते 10 वर्षात जर महागाई आपण कंट्रोल करू शकत नसू आणि नुसता हा जागतिक फेनामेना नाही असं म्हणायचं, भ्रष्टाचारानं हातभार लागतो, काय उत्पादकता वाढत नाही, रोजगार वाढत नाही, महागाईच्या बद्दल काहीही लोकांना आपण कुठला तरी कम्फर्ट देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये होरपळणारा माणूस रडेल का काय? आता तुम्ही मागाशी दुसरा प्रश्न विचारला की आंतरराष्ट्रीय बॉर्डरचा विषय. क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या पेक्षा या देशामध्ये नक्षलवादाची जास्त आपल्याला धोका आहे. त्या जवळजवळ 1/3 अधिक देश हा नक्षलवादानं पोखरलेला आहे. इंटरनल सिक्युरिटी हा महत्त्वाचा गोष्ट आहे. इंटरनल सिक्युरिटी आपण नीट करू शकलेलो नाही. काँग्रेस पक्षाच्या छत्तीसगडमधले एक नेतृत्वाची एक फळी त्यांनी मारून टाकली नक्षलवाद्यांनी. त्याच्यामध्ये वेगवेगळे आरोप होत आहेत. नक्षलवाद्यांना कोणी माहिती दिली काय, आरोपामध्ये नको जायला आपल्याला. परंतु
नक्षलवाद कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडं पुरेशी आपण जागरूकता नाही आहे. काय असतं, सोपं असतं. इस्लामिक टेररिझमबद्दल बोलणं सोपं असतं, क्रॉस बॉर्डर टेररिझम. परंतु तुम्ही नक्षलवादाचं काय करणार आहात? तुम्ही या गोष्टी सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या गोष्टीच्या बद्दल तुम्ही काय करणार आहात का नाही? आदिवासी क्षेत्रामध्ये मतदानाला लोक जास्त येतात आणि असं असताना त्यांच्यापर्यंत तुम्ही 65 वर्षामध्ये काय दिलेले त्यांना सोयी सुविधा? ज्यांना लोकशाहीचं हे मंदिर आहे पार्लमेंट असं मानणारे लोक आहेत आणि तुम्ही त्यांच्यामध्ये रस घेत नाही. याच्यामध्ये काही एवढं. दुसरी गोष्ट, आता आज समजा मुंबईचा विषय निघतोय, आज मुंबईचं मतदान आहे. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त हाऊसिंगचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही टेक्स्टाईल मिल सगळ्या खाली करून घेतल्या, कशा घेतल्या, तिथं कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट झाले, काही ठिकाणी रोजगार निर्माण झाले. मुंबईमध्ये हाऊसिंगचा प्रश्न असताना स्काय स्क्रॅपर्स आहेत. आपण गेली कित्येक वर्ष पर्यंत ओरडतो की हा जो काळा पैसा आहे स्विस बँकेत लपवलेला आपल्या नेतृत्वानं, नेते मंडळी बरीचशी आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी गरिबाच्या तोंडासाठी करदात्यांनी दिलेला पैसा खाल्ला, त्याला उपाशी ठेवला गरिबाला आणि तो पैसा स्विस बँकेत द्याला. हा स्विस बँकेतला पैसा आता कुणाकुणाची नावं येतील, लोक इंटरनेटवरती सगळं उपलब्ध आहे, कुणाची नावं येतील. परंतु तुम्हाला आता ज्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रचंड प्रमाणात जोर लागलाय, हा पैसा जाहीर करा नावं. हा पैसा मॉरिशस मार्गाने येऊन मुंबईमध्ये हे टावर्स उभे राहिले, स्काय स्क्रॅपर्स, लाखो फ्लॅट आज ते गेली काही वर्ष ते पडून आहेत, त्याला घेऊ शकत नाहीत कोणी, का तेवढा रोजगार उपलब्ध नाही. सामान्य ॲव्हरेज माणसाच्या मुद्द्यांवरती कुठेही चर्चा होताना दिसून येत नाही. आपण जी चर्चा करतोय यामध्ये एक थोडा वेगळा विषय असा मांडावा असं वाटतोय यावेळेला, कारण काही दृश्य येतात आपल्याकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील स्वतः जाऊन मतदान केलेलं आणि मनसे संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण मुंबई संदर्भात बोलतोय त्यावेळेला हा मुद्दाम या आपल्या चर्चे व्यतिरिक्तचा विषय आहे की मनसे एक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो. ज्या प्रकारे आपण बघतोय की प्रादेशिक पक्षांसाठी ही निवडणूक देखील महत्वाची आहे. मनसेबद्दल आपण काय विश्लेषण द्या? मुळात मी या पक्षांना प्रादेशिक मानत नाही. कोणाला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाला हे उपप्रादेशिक पक्षच आहेत. हे 288 असेंब्ली जागा लढवणारे किंवा स्वतःच्या ताकदीवरती सरकार स्थापन करणारे पक्ष अजून ठरलेले नाहीत. जसे चंद्रबाबू नायडू, जयललिता ही मंडळी ठरली. त्याच्यामुळे हे उपप्रादेशिक पक्ष ते लक्षात घ्या. त्यांना आपण वाटून घ्यायचंही काही कारण नाही कोणी. पण याच्यातला दुसरा भाग असा, मनसेच्या बद्दलचं जे होतं की हा वोट कटवा पक्ष आहे असं देशभर बोललं जातं. शिवसेनेची वोट काटण्याकरता हा पक्ष आहे. 2 दिवस ऐकतोय काही पडद्यामागं बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या, परंतु त्याच्यामध्ये काही आरोप प्रत्यारोपात काही मी जाणार नाही, माझा काही त्याच्यामध्ये रस नाही. काय ऍडजस्टमेंट तुम्ही करता, पण पब्लिकली तुम्ही काय जे बोलत होता ना, ही लोकसभेची निवडणूक आहे. त्याच्यामुळे सामान्य माणसाचे लोकसभेत जे प्रश्न मांडता येतील त्याची निवडणूक आहे का तुम्ही फक्त परस्पर तुम्ही चिखलफेकाची निवडणूक आहे? लोकांना काहीही रस नाहीये. मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये प्रादेशिक पक्षांना लोक फार गंभीरपणे घेत नाहीत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्ष असावेत, 543 पैकी किमान 450 जागा लढवणारे पक्ष असावेत. अलायन्सेस होतात, ठीक आहे, आपल्याकडे कोलिशन पॉलिटिक्स आलेले दुर्दैवाचा भाग आहे. परंतु ही स्थिती आपल्याला फार काळ देशाची जर संसदीय लोकशाही बळकट ठेवायची असेल तर प्रादेशिक पक्षांच्या आधारावरती लोकसभेच्या निवडणुका फार काळ करणं न परवडणार आहे. खरोखरच एक चांगलं असं विश्लेषण आपण दिलेलं आहे. यावेळेला मी डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाईल. डॉक्टर, मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या वेळच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या मुद्द्यांऐवजी गुद्द्यांवरती उतरल्याचं दिसतंय आणि हाच प्रश्न मला कॅप्टन अभिजित यांना देखील विचारायचा आहे. आधी राजूजी, मला थोरात साहेबांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल थोडं मला पहिल्यांदा बोलायचं बोला. की त्यांनी जे सांगितलं की काँग्रेस हा मास बेस पक्ष आहे आणि आता ते कॅडरवर त्याची जबाबदारी आलेली आहे, तर मला तरी ते काय त्याच्यात त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर वाटत नाही आहे. कारण काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की जो या भारत देशातल्या सगळ्या जागा लढवतो. भारताच्या कानाकोपऱ्यात गेलेला पक्ष आहे. हा टोटली मास बेस पक्ष आहे. जरी कोणी किती आरडाओरड केला तरी काँग्रेसचा मास बेसपणा जो आहे हा कोणी काँग्रेसकडून हिरावून नेऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यांनी जो मुद्दा केला की जातीयवादाचा बागुलबुवा आपण किती दिवस करणार आहोत. प्रश्न असा आहे की या देशामध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात त्यावेळी या देशाचा विकास करताना त्या जाती धर्माचा विचार हा नेहमीच केला जातो. आणि जे लोक आहेत जे या सत्तेवर येऊ पाहत आहेत त्या लोकांनी या जातीयवादाला नेहमीच खतपाणी दिलेलं आहे.
जर हा जातीयवाद या देशामध्ये फोफावला तर या देशाचे तुकडे होण्यासाठी वेळ लागणार नाही, या देशामध्ये अंतर्गत रक्तपात होण्यासाठी वेळ लागणार नाही. कारण जे कट्टर हिंदुत्ववादी लोक आहेत, जे स्वतःला हिंदुत्ववादी अगदी समोरासमोर म्हणतात आणि त्यांनी केलेला जो प्रवास आहे तो जर तुम्ही बघितलात की त्यांनी पहिल्यांदा राम मंदिराचं कुलूप तोडलं, त्याच्यानंतर राम मंदिर रथयात्रा काढली, त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा त्यांनी स्वतःच्या एनडीएच्या अजेंड्यावर घेतला, त्याच्यानंतर बाबरी मस्जिद तोडली, त्याच्यानंतर 2002ची दंगल झाली, गुजरातमध्ये स्टेन्स म्हणून जे फादर होते त्यांच्यावर बजरंग दलांनी हल्ला केला. जर तुम्ही सिस्टमॅटिक प्रवास बघितलात तर तुम्हाला असं दिसून येईल की हे जे लोक आहेत उद्या जर हे सत्तेवर आले तर या देशातले बाकीचे जेवढे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांचं काय. कारण कसं आहे की जे हिंदू म्हणतात, पण हे हिंदू म्हणताना मोदी जे पंतप्रधान आहेत, मला एक मुद्दा तुम्हाला सांगावा असं वाटतो थोडासा आहे की जातीयवादाला तुम्ही म्हणता बाबुलबुवा करताय. आज मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांनी 2007 साली कर्मयोगी नावाचं पुस्तक लिहिलं. काय लिहिलं माहिती आहे या मोदी महाशयांनी त्या पुस्तकामध्ये, त्याचे जे ऑथर आहेत यांनी लिहिलं की संडास साफ करणारे, विस्टा वाहणारे लोक, घाण साफ करणारे लोक जे वाल्मिकी समाजाचे, दलित समाजाचे लोक आहेत, यांना हे काम करण्यामध्ये स्पिरिच्युअलिटी मिळते, त्यांना मनशांती मिळते, ते देवाच्या जवळ जातात हे काम करताना, असं स्वतः मोदी महाशयांनी सांगितलेलं आहे. आणि ते त्याच्यात म्हणतात की हे लोक हेच काम करण्यासाठी देवानी त्यांना पाठवलेलं आहे. आज तेच मोदी आज सांगतायत की देवानी मला या देशाचा पंतप्रधान होऊन तुमचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी पाठवलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की ज्यावेळी पंतप्रधान पदाचा उमेदवार एखाद्या दलित समाजाला की तुम्ही ह्या घाण उपसण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात आणि मी पंतप्रधान होण्यासाठी जन्माला आलोय, ही जर भावना एखाद्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची असेल आणि जर तो या देशाचा पंतप्रधान झाला तर तुम्हाला वाटतं की या ज्या दलित मागासलेले लोक आहेत यांच्यात सुधारणा होईल, यांच्या कॅप्टन अभिजित, मला तुम्हाला आता यावेळेला प्रश्न विचारायचं वाटतं की खरोखरच निवडणुकीचे मुद्दे बोला राजूजी, आपलं पुढे आपण त्यांचं म्हणून वेळ फार कमी आहे. राजूजी बोला. मला एकच म्हणायचं आहे की ज्यावेळी आपण जर या जातीयवादाला जर कंट्रोल केलं नाही तर भारताचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक जो विकास आहे तो आपण करू शकणार नाही. आणि यासाठी या दोन्ही गोष्टी जर बरोबर केल्या तरच भारत देशाचा विकास होईल. तुम्ही एक गोष्ट सोडली आणि फक्त विकास बोललात आणि नंतर सत्तेवर आल्यावर जर जातीयवाद फोपावला तर जो झालेला विकास आहे त्याच्या 10 पावलं आपण मागे गेलेला असू. नक्कीच आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. कॅप्टन, मला एक सांगा की हा खरोखरच निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? आणि ज्या प्रकारे जातीयवादाचा आरोप हा करण्यात आलेला आहे भाजपवरती म्हणा किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षांवरती, योग्य वाटतं आपल्याला? आता वाघमारे साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये निवडणुकीला साजेस असा एकतरी मुद्दा तुम्हाला पटला का? कारण बाबरी मशिदीपासून सुरू केलं, मग ते आले मोदींच्या पुस्तकावर, मग हिंदू मुसलमानावर आले. आज 1984 साली सुद्धा शीख दंगली झाल्या, 92 साली सुद्धा मुंबईनी महाराष्ट्राने दंगल पाहिली, त्यामध्ये सुद्धा हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. आणि 2002ची तुम्ही दंगल सांगता, 2002 नंतर आजच्या ज्या निवडणुकीमध्ये पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले नरेंद्र मोदी, 19 मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये 14 भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे बसलेले. याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ काय? दहशतवाद इतकी सोपी निवडणूक राहिलेली नाही. हा दहशतवाद राष्ट्रवादी आणि काँग्रेस करू शकते. ज्या पद्धतीने मतदार याद्यांतून नावं गायब करणं ही सगळी कामं तुमची. निवडणूक आयोग कशा पद्धतीने तुमच्या इशाऱ्यावर नाचतं हे सुद्धा हे देश बघतोय. उमेदवारांची नावं फॉर्म भरल्यानंतर, अमरावतीचं एक उदाहरण देतो. अमरावतीचा उमेदवार 18 तारखेला आणि 21 तारखेला जे फॉर्म भरतात त्याच्यामध्ये त्यांचं मतदार यादी क्रमांक नसतो, कारण त्यांच्याकडे ते सबमिट केलेलं नसतं. 18 तारखेला ते अप्लाय करतात, उमेदवार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी अप्लाय करतात आणि 22 तारखेला रात्री 2 वाजता सप्लिमेंटरीमध्ये त्यांचं नाव येतं. जेव्हा 24 तारखेला तुमची डेडलाईन आहे, फॉर्म भरायची डेडलाईन असताना 22 तारखेला रात्री 2 वाजता तुमचं नाव कसं काय येतं? याचा अर्थ कुठेतरी निवडणूक आयोग पूर्णच्या पूर्ण मिळालेलं नाही का? दोन्ही फॉर्म रिकामे ठेवलेले आहेत, मतदार यादीमधलं नाव नाहीये त्याच्यामध्ये.
निवडणूक आयोगातून 1,84,000 अमरावती असे पूर्ण देशातले आपण राज्यातले पाहिले 74 लाख लोकांची निवडणूक आयोग नावं कापतं. कुठले हे वोटर आहेत? हे मिडल क्लास शिवसेना भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं हिंदू वोटर जो आहे, खास करून मुस्लिम वोटर लोकांची नावं नाही कापली. आज मुस्लिम हक्काने सांगतो मोदीला वोट करू नका, मोदीला वोट करू नका, फक्त म्हणजे काही ठराविक ठिकाणी. परंतु हिंदू कुठे सांगत नाही की मी हिंदू आहे म्हणून मी मोदीला वोट करणार. अशा पद्धतीने कुठेही तुम्हाला दिसलं नसेल जातीवाचक. परंतु मुस्लिमांनी मतदान फक्त मोदीला करू नये, कारण मोदी हा हिंदू धर्माचा आहे आणि तो मुस्लिम विरोधी आहे, हे पसरवण्याचं काम नक्की काँग्रेसवाले करतात. हे याच्यातून स्पष्ट होतं. हे आजपर्यंत आता सुद्धा वाघमारे साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं. निवडणुकीचा मुद्दा तुम्ही सांगितला, निवडणुकीच्या मुद्द्यावर बोला. आम्ही बोलतो निवडणुकीचे मुद्दे आहे का? देशाला संरक्षण देण्याचं काम आमचा पंतप्रधान देऊ शकतो, हे माननीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, उद्धव साहेबांनी सांगितलं, आणि आम्ही प्रत्येक एक शिवसेनेचा साधा आमदार म्हणून मी सांगू शकतो की आमचा होणारा पंतप्रधानाची जबाबदारी आम्ही घेतोय. जर माझ्या देशाचं संरक्षण जर आमचा पंतप्रधान करू शकला नाही, आम्ही पक्षातून निघून जाऊ, आम्ही त्यांचा पाठिंबा काढून टाकू, इथपर्यंत आम्ही हक्काने सांगतो. पण तुमचा पंतप्रधानांनी नाहीच केलं ना. आज आतले आक्रमण ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं नक्षलवाद इतका मोठ्या प्रमाणात फोपावला आहे. 1/3 देशामध्ये आज नक्षलवाद खऱ्या अर्थाने इतका मोठा झाला. म्हणजे आपण बाहेरचं सीमा बघतो, 19 किलोमीटर आतमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये चायना घुसलाय, नक्कीच. बांगलादेश आहे, या श्रीलंका आहे, संपूर्ण आपल्या पाकिस्तान आहे. चर्चेमध्ये एक गोष्ट आणि बरोबरच याच्यामध्ये लक्षात खऱ्या येते, ती अर्थानं म्हणजे चांगलं राज्य हे भारतीय जनता पार्टी शिवसेना हे देणार. महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शिवसेना भारतीय जनता पार्टी करणार. एक सुसज्ज आणि चांगलं राज्य या देशामध्ये शिवशाही सरकार देण्याचं काम, एक गरिबासाठी चांगलं सरकार, शेतकऱ्यासाठी, कामगारासाठी, मजुरासाठी चांगलं सरकार देण्याचं काम मतदानासाठी जात असतील. चर्चेमधून एक गोष्ट निश्चितच लक्षात आलेली असेल की आपण कुठल्या मुद्द्यांवरती आता मतं द्यायला हवी हे आता मतदारांनीच ठरवायचं आहे. कारण मतांसाठी म्हणूनच नव्हे तर फक्त आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करायचं आहे, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं झालेलं. आपण सर्वजण आलात, आमच्याबरोबर चर्चा केली, यासाठी खूप खूप धन्यवाद. या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा TV9 महाराष्ट्र.